माणूस खोटं का बोलतो? शिक्षा टाळण्यासाठी, स्वार्थासाठी, दुसऱ्यांना फसवण्यासाठी, की याचं काही दुसरंच कारण आहे? हो, याचं कारण आपल्या मेंदूच्या इव्होल्युशनशी जोडलं आहे. हजारो वर्षापूर्वी काय परिस्थिती होती? छोट्या टोळीमध्ये जगण्यासाठी समाजामध्ये टिकून राहणं आवश्यक होतं. अन्न, संरक्षण आणि साथ हवी असेल तर लोकांच्या नजरेत चांगलं दिसणं जगण्यासाठी गरजेचं होतं. कारण एकदाच जर लोकांचा आपल्यावरचा विश्वास उडाला तर आपल्याला अन्न नाही, संरक्षण नाही, साथ नाही, यासोबतच जीविताचा धोका सुद्धा तयार होईल. आणि म्हणूनच मेंदूने काय शिकलं? जर सत्य सांगितल्याने नुकसान होत असेल, कधी कधी खोटं सांगितल्याने नातं वाचत असेल, प्रतिमा वाचत असेल, संधी वाचत असेल, तर हळूहळू खोटं बोलणे हे सोशल इमेज वाचवण्याचं साधन बनलं. तुम्ही आजही बघा, लोक म्हणतात आय एम ऑन द वे, पण अजून घरातूनच निघायचं बाकी असतं. लोक म्हणतात आय एम फाईन, पण आतून पूर्णपणे तुटलेले असतात. लोक म्हणतात की मला घंटा फरक पडत नाही, पण यांना घंटो तक तोच फरक पडत असतो. म्हणजेच खोटं हे दुसऱ्यांना फसवण्यासाठी नसतं, ते कधी कधी स्वतःची प्रतिमा वाचवण्यासाठी असतं. लोक तर स्वतःशीही खोटं बोलतात. मी आनंदी आहे, मला तिची आठवण येत नाही, मी कधी कोणालाही सोडू शकतो, माझ्याकडे वेळ नाही. कारण काही सत्य स्वीकारण्यापेक्षा खोटं मान्य करणं हे मेंदूला सोपं वाटतं. सायकोलॉजी याच्यावर सांगते की मेंदूला वेदना टाळायच्या असतात, म्हणूनच स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी तो खोटं बोलायला शिकतो. म्हणूनच आपण एक प्रतिमा तयार करतो आणि तिला टिकवण्यासाठी खोटं बोलत असतो. म्हणजेच खोटं बोलणं इज इक्वल टू मानसिक स्ट्रॅटर्जी असते. यालाच मेंदूच्या भाषेत इंटरमिटंट रिएन्फोर्समेंट म्हणतात. यामध्ये कधी कधी खोटं बोलणं चालून जातं, कधी कधी ते पकडलंही जातं, पण मेंदू जे चाललेलं असतं ना फक्त तेच लक्षात ठेवतो. कारण मेंदूला फक्त चांगल्या गोष्टी, यश लक्षात ठेवण्याची जास्त सवय असते. म्हणून मेंदू ते पुन्हा यूज करतो आणि मेंदूला वाटतं हे तर काम करतं आणि तो ती गोष्ट कंटिन्यू करत राहतो. म्हणून लक्षात ठेवा, कोणी खोटं बोलताना दिसलं तर तो फक्त काय लपवतोय इतकंच बघू नका, तो काय वाचवण्याचा प्रयत्न करतोय हे बघा. कारण खोट्याच्या मागे सत्य लपलेलंच असतं असं नाही, कधी कधी तिथे भीती लपलेली असते. सत्य हेच आहे, माणूस खोटं बोलत नाही, तो स्वतःबद्दलची एक प्रतिमा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो.